आणि पुढची एक मोठी बातमी आहे गडचिरोलीमधून। 4 दशकांचा इथे मोठा संघर्ष गडचिरोलीनं पाहिलेला होता, कारण सतत नक्षलवाद्याच्या छायेमध्ये हे गडचिरोली वावरत होतं। मात्र अंतिम प्रहार हे एक नवं ऑपरेशन पोलिसांनी राबवलं आणि याला मोठं जे यश आहे हे पोलिसांना पाहायला मिळालेलं होतं आणि 8 जहाल माओवादी यामध्ये जेरबंद करण्यात त्यांना यश आलं आणि गडचिरोली नक्षलमुक्त झालं। याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। घनदाट जंगल, गोळीबाराचे आवाज, सुरक्षा दलांवर हल्ले आणि भीतीच्या सावटाखाली जगणारं गडचिरोली। मात्र आता याच गडचिरोलीतून एक मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे। गडचिरोली पोलिसांच्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेनं माओवादी चळवळीच्या कड्यावर घाव घातला गेलाय। ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत 8 जहाल माओवादी अटकेत आले आणि गडचिरोली नक्षलमुक्त झालाय। पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफनं ही संयुक्त मोहीम राबवली। फेब्रुवारी 2026 मध्ये फोदेवाडा जंगल परिसरात झालेल्या चकमकीत एका C-60 जवानाचा मृत्यू झाला होता। या हल्ल्यात सहभागी माओवाद्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आणि त्यातून मोठं यश हाती आलं। या कारवाईत तेलंगणातून 4, कुमनारमधून 2 तर नैताळमधून 2 अटक करण्यात आली आहे। 2 DVCM रँक कॅडर, 2 PPCM रँक कॅडर आणि 4 दलन सदस्य म्हणून कॅडर समाविष्ट आहे। या अटक केलेल्या माओवाद्यांपैकी 4 जणांना आम्ही तेलंगणा राज्यातून, 2 जणांना कुमनार जंगल परिसरातून, आणखी 2 जणांना नैताळा जंगल परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेले आहे। या ऑपरेशनच्या दरम्यान मोठ्या संख्येने शस्त्रसाठा पण जप्त करण्यात आलेले आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 चा प्रभारी DVCM राजू उर्फ मंगडू वेको आणि त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला यांच्यासह 8 जणांचा समावेश आहे। या सर्वांवर महाराष्ट्र शासनानं तब्बल 64 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं। या कारवाई दरम्यान पोलिसांनी मोठा शस्त्रसाठाही जप्त केलाय। 2 LMG रायफल, 4 AK-47, 4 SLR, 3 इन्सास रायफल अशी एकूण 51 अग्निशस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत। यासोबतच मोठ्या प्रमाणावर दारुगोळा आणि माओवादी साहित्यही जप्त करण्यात आलंय। चौकशीतून मिळालेल्या माहितीनंतर जंगलात लपवून ठेवलेला शस्त्रसाठा आणि तब्बल 65,64,000 रुपयांची रोख रक्कमही पोलिसांनी जप्त केली आहे। तर दुसरीकडे कंपनी क्रमांक 10 मधील महिला सदस्य मोनी मडावी हिने छत्तीसगडमध्ये आत्मसमर्पण केलं आणि त्यानंतर गडचिरोली पोलिसांच्या अभिलेखावर एकही सक्रिय माओवादी शिल्लक नसल्याचा दावा करण्यात आलाय। या ऑपरेशनच्या यशामुळे गडचिरोली पोलीस दलाच्या अभिलेखावर आज तारीखला एकही सशस्त्र सक्रिय माओवादी कॅडर राहिलेला नाही असे सांगण्यामध्ये काही हरकत नाही। 1980 पासून सुरू असलेल्या नक्षलवादाच्या संघर्षात अनेक जवान शहीद झाले, अनेक निरपराधांचे बळी गेले। मात्र आता ऑपरेशन अंतिम प्रहारमुळे गडचिरोली नक्षलमुक्त होण्याच्या दिशेनं निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचं चित्र आहे। तरीही जंगलातील उरलेली आव्हानं आणि सीमावर्ती भागातील हालचालींवर प्रशासनाची नजर कायम असणार आहे। रजत वशिष्ठ, ABP माझा, गडचिरोली। आणि गडचिरोलीच्या या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। अपडेट घेऊन लगेच परत येतोय। पाहत रहा ABP माझा।